रिॲक्शन म्हणजे असं नाही झालं की उमेशला आधी विचारला, मला मग नंतर विचारला किंवा मला आधी विचारला आणि मग नंतर अचानक हिरो म्हणून उमेशला घेतलं. विचारतानाच दोघांना एकत्रितच घरी वाचन झालं होतं. त्यामुळे अप्रोच करतानाही असंच होतं की तुमच्या दोघांपैकी एक कोणीही नाही म्हणाला तर नाही होणार. म्हणजे तुमच्याबरोबर नाही पॅकेज होणार. डील. हो, पॅकेज डीलमध्येच ऑफर केलं होतं चित्रपट. काही वर्षांपूर्वी आम्ही खूप एकत्र काम करत होतो म्हणून आम्ही ठरवून घेतलेला एक ब्रेक होता की असं शिक्का लागायला नको. तू फिटनेसचं वगैरे म्हणतेस तसंच आहे. तुम्ही इथून काय खाता हे जितकं महत्वाचं आहे तितकंच तुम्ही इथून आतमध्ये काय सीप होऊ देता तितकंच मला वाटतं महत्वाचं आहे. ज्येष्ठ एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की निर्मात्यांनी एकमेकांशी डेफिनेटली बोललं पाहिजे. कळल्यावरती पूर्वीच्या काळात निर्माते एकमेकांच्या डेट शिफ्ट पण करत होते की ओके आपण असं करू किंवा तसं करू. तशा प्रकारची हार्मनी असायला पाहिजे परत असं मला वाटतं. आय थिंक दिस अ नीड ऑफ टाइम. कारण शेवटी कितीही म्हटलं ना मराठी प्रेक्षक नाटकांना जसं जाऊन पैसे खर्च करतात किती करू शकतील कपॅसिटी वाईज इज वॉट आय फील. कारण मल्टिप्लेक्समध्ये जरी आपली तिकीटं कमी असली बिकॉज आपण या स्टेटमध्ये असलो म्हणून तरी सुद्धा पण थोडंसं व्हायला पाहिजे संवाद. सगळे प्रयोग आज हाऊसफुल आहेत. ही किती छान गोष्ट आहे. म्हणजे अशा वेळेला निर्माता म्हणून आम्हाला शून्य कॉम्पिटिशन वाटते की म्हणजे ह्यांचे का चाललेत आपले का नाही. मला असं वाटतं की एक इंडस्ट्री म्हणून एक व्यवसाय म्हणून सगळे एकत्रित ग्रो होत आहेत. ही किती छान गोष्ट आहे. नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. एकतर जेनझी संकल्पना एक आम्हाला तरुणाईला भावणारा एक विषय. ही संकल्पना कशी सुचली आणि 12 वर्षांनी प्रिया आणि उमेशला एकत्र सिनेमात घ्यायचा हा योग कसा जुळून आला? संकल्पना खरं तर सुचलेले तिथे बसले. कुठल्याही सिनेमाची जशी कथा सुचते तसंच खरं तर सुचलं. कारण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधूनच आपल्याला कल्पना येत असतात, कथा मिळत असतात. आमच्या आजूबाजूला जी जनरेशन आता लहानाची मोठी होती आहे त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचा काय म्हणू त्यांचा दृष्टिकोन ह्या गोष्टींबद्दल इंटरॅक्ट करताना जे पॉईंट्स लक्षात आले त्याच्यात असं जाणवलं की त्यांची एक बाजू आहे, त्यांचं एक जगण्याकडे बघणं आहे, आपली एक असते म्हणजे जनरेशन आपली म्हणजे आम्हा म्हाताऱ्यांची असं आम्ही अरे ensured. ज्या मुलांमुळे आता असं Dinosaur झालं. आहे. सगळ्यांना घेतलं पण त्यांनी मी आम्हाला- नाही आहे. तुम्ही असाल म्हातारे. नाही तुम्ही जेनझीज आहात पण त्याच्यातून इंटरॅक्शन मधून अशा काही गोष्टी जाणवत गेल्या आणि त्याच्यातून ती कथा निर्माण होत गेली की दोन्ही बाजू आपल्याला कळायला हव्यात. यातलं कोण बरोबर कोण चूक असं नसून नाती आपण एकमेकांकडे नात्यांकडे कसं बघतो याकडे जास्त बघणं झालं त्या कथेतून. आणि दुसरा उत्तर म्हणजे उमेश प्रिया तर ते निर्माते जास्त चांगलं सांगू शकतील कारण कास्टिंग त्यांचं आहे. नाही जसं सिनेमाची त्यांनी गोष्ट ऐकवली ना त्याच्यानंतर असं लक्षात आलं की त्यासाठी म्हणजे खरंच अशी लवेबल कपल असलं पाहिजे. तर ते कोण असू शकतं तर ते उमेश प्रियाशिवाय दुसरं कोण ऑप्शन कोण येऊच शकत नाही. आणि ते खूप चांगले मित्र आहेत, चांगली माणसं आहेत. त्यामुळे त्यांना लगेच फोन केल्या गेल्या ते अवेलेबल झाले आणि त्यांना आवडलं सुद्धा. त्यामुळे 12 वर्षानंतर परत त्यांना बघायचं. तुमचा प्रश्न खरा असा असायला हवा होता की 12 वर्ष का नाही सुचलं हे. अगदीच. पण जसं सर म्हणाले की लवेबल कपल आहात तुम्ही, ते आहातच. पण खूप दिवसांनंतर चित्रपटातून एकत्र दिसताय. तर जेव्हा तुम्हाला दोघांना कळलं की एका चित्रपटात असणार आहात तेव्हा रिॲक्शन काय होती आणि अनुभव कसा होता चित्रपटातला? सो रिॲक्शन म्हणजे असं नाही झालं की उमेशला आधी विचारला, मला मग नंतर विचारला किंवा मला आधी विचारला आणि मग नंतर अचानक हिरो म्हणून उमेशला घेतलं. विचारतानाच दोघांना एकत्रितच घरी वाचन झालं होतं. त्यामुळे अप्रोच करतानाही असंच होतं की तुमच्या दोघांपैकी एक कोणीही नाही म्हणाला तर नाही होणार. म्हणजे तुमच्याबरोबर नाही पॅकेज होणार. डील. हो, पॅकेज डीलमध्येच ऑफर केलं होतं चित्रपट. जसं आदित्य म्हणाला ना तसं जेव्हा आम्ही गोष्ट ऐकली ना तेव्हा तुम्ही आतापर्यंतचे आमचे चॉईसेस ऑफ सिनेमा किंवा ज्या प्रकारची नाटकं सुद्धा आम्ही निर्मिती करू इच्छितोय किंवा ज्या प्रकारच्या नाटकांमध्ये आत्ता काम करतोय, मग ते जरतरची गोष्ट असो, दादा एक गुड न्यूज असो, ही नाटकं खूप आजच्या काळाची, आजच्या पिढीची आहेत. तर आम्हाला दोघांना कायमच असं वाटतं की आपण जसं आदित्य म्हणाला तसं आपल्या आसपास ज्या गोष्टी घडत असतात ना त्याचं रिप्रेझेंटेशन आपण करायला पाहिजे. त्याची चांगली वाईट बाजू किंवा
चूक बरोबर बाजू किंवा खरं तर ग्रे बाजू, जी खरं चूक किंवा बरोबर दोन्हीही नसते, पण दोन्हीही असते. अशा बाजू दाखवणाऱ्या पटकथेत आणि कथेत आपण काम करायला पाहिजे. हा आमच्या दोघांचा वैयक्तिक कलाकार म्हणून चॉईस कायमच होता. त्यामुळे ज्यावेळेला ही गोष्ट आमच्याकडे आली त्यावेळेला ती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये टिकमार्क होत होती, की आपली काय म्हणतात त्याला, जबाबदारीची मूल्य जपणारा पण तरीही आजच्या काळातला असलेला हा चित्रपट आहे. आणि मला असं वाटतं की तो बॅलन्स कथेत साधणं खूप जास्त गरजेचं असतं. ते खूप भावलं, ती पात्र खूप भावली. अर्थात निवेदिताताई आणि गिरीश सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करते, ऍक्च्युली उमेश पण पहिल्यांदाच काम करतोय. सो आदित्य बरोबर मी आधी एक चित्रपट केला होता, आंधळे कोशिंबीर, आणि नितीन बरोबर मी आधी 2-3 चित्रपट केले. त्यामुळे माणसांची ओळख होती, टीम चांगली आहे हे माहिती होती. आणि मुळात मला आदित्यचा पण एक फोटो असा वाटतो की जे तुम्हाला त्याच्या भाषेत आणि स्क्रिप्टमध्ये दिसतं ना, तो त्याचा हट्ट आणि त्याचा चांगला हट्ट हा त्याचा सिनेमा शूट करताना सुद्धा असतो, की आपण काय बोलतोय, आपण काय पोचवतोय आणि कसं पोचवतोय, हे खूप जास्त महत्वाचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी कलाकार म्हणून भावल्या, म्हणून चित्रपटाला हो म्हटलं. आणि त्याच्यात अत्यंत चांगली बाब ही होती की उमेश बरोबर काम करायला मिळणार होतं, ज्याची आम्ही दोघंही खूप काळ वाट पाहत होतो की एकत्र करता येईल असा कोणता सिनेमा आहे. सो मला सगळंच बोलून नाही टाकायचं, तुझ्यासाठी ठेवते. नाही, मग मला अजून एक मुद्दा सांगितलं, तुला सुचत असेल तर मी सांगते. म्हणजे जे नितीन म्हणाला तसं की जोडी म्हणून आपण काय व्हॅल्यू ऍडिशन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जरतरची गोष्ट सारखं नाटक सुद्धा घेताना त्या नाटकामध्ये खरं तर आम्ही बोलतो आहोत अशा जोडीबद्दल जे एकत्र आहे, तसं तुम्हाला पहिल्या सीनमध्ये कळतं, पण दुसऱ्या सीनमध्ये कळतं की त्यांचा घटस्फोट झालाय आणि ते आत्ताच्या त्यांच्या पार्टनर्स बरोबर एकमेकांसमोर भेटतात. आणि आता काय होतं, मग ह्याच्यातनं आम्ही काय बोलतो, रिलेशनशिप्स, नाती कशी जपायची, नात्यांमध्ये आपण स्वतःला नाही हरवत होत ना, मग आपलं त्या नात्यात काही चुकलं का, खरंच चुकलं का, आणि माझं चुकलं असेल तर काय चुकलं, या सगळ्याचा जो आजच्या पिढीला होणारा प्रवास आणि त्रास आहे ना, तो किंवा त्यातले जे गमती आहेत त्या सगळ्या त्या नाटकामध्ये आहेत. तेच मला असं वाटतं की म्हणजे ते करताना आम्ही स्वतःकडे का ते स्क्रिप्ट बघत होतो, कारण जसं नितीन म्हणला तसं जर एखादा असं कपल आहे जे वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप वेगळी मूल्य जगतंय, ज्या म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही एक 14 वर्ष लग्न झालेलं जोडपं ऑलरेडी आहोत, तर आमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन ऑलरेडी एक वेगळा असतो. आणि ज्या वेळेला हे कपल कोणत्या तरी विश्वासाने एक गोष्ट तुम्हाला सांगायला येतं, तर आमच्या वैयक्तिक आयुष्यातला विश्वास सुद्धा तुम्ही त्या पात्रांवरती टाकता, हे आम्हाला जास्त जबाबदारीचं कलाकार म्हणून आणि आपलेपणाचं पण वाटतं की तेवढ्या विश्वासाने मग लोक तुमच्या पात्रांकडे सुद्धा बघतात. सो दिस वॉज ऑल्सो वन ऑफ द रिझन की का ही गोष्ट निवडली, कारण हे जाणवत होतं की जर आपण जोडी म्हणून ह्याच्यात आलो तर काय त्या पात्रांमध्ये काय व्हॅल्यू ऍडिशन होऊ शकते त्यांच्या नात्याच्या दृष्टीने. खूप बोलले. अनुभव सांगू शकतेस प्रिया बरोबर आता, म्हणजे ज्या निर्माती पण आहे, अभिनेत्री पण आहे, तुझी पार्टनर पण आहे, तर पण निर्माता तो पण आहे, हा नाव व्यक्तीचा लागत असतं. निर्माते म्हणून खूप कठीण आहे, ऍक्ट्रेस म्हणून बरी आहे. मग तिथे निर्माती असल्याने मला काहीच बोलता येत नाही, गप गुमान ऐकावं लागतं. ऍक्ट्रेस मी ऐकते त्याचा, तो देतो मला तारखा. मी नाही देत. फक्त तारखा देतो, पाकिट ती देते. त्यावरती ऐकावं. नाही, खूप मजा आली. खरं तर मी नेहमीच म्हणतो की काही वर्षांपूर्वी आम्ही खूप एकत्र काम करत होतो, म्हणून आम्ही ठरवून घेतलेला एक ब्रेक होता की असं शिक्का लागायला नको. म्हणजे असं की असं नको वाटायला, आमचाच स्वार्थ होता त्याच्यात, की असं नको वाटायला की प्रियाला विचारल्यानंतर उमेशला घ्यावंच लागतं. मग निर्मात्याची गडबड नको व्हायला, अरे यार एकाला विचारलं की दुसऱ्याला घ्यायलाच लागेल, असंच पॅकेज डील करायला लागेल. म्हणून आम्ही ठरवून नव्हतो एकत्र काम करत, पण इंडिव्हिज्युअली आम्ही काम करत होतो. पण नंतर काही वर्षानंतर वाटायला लागलं आणि प्रेक्षकांकडनं पण असं वाटायला तुम्ही एकत्र का नाही करत आहात काम. सो जेव्हा शोधायला लागलो तेव्हा काहीच मिळेना, मग हवं तसं काहीच मिळेना. आणि नंतर 12 वर्षानंतर आदित्य आणि नितीन हे स्क्रिप्ट आमच्याकडे घेऊन आले. खरं तर हा ना खूप उत्तम पॅकेज आहे, सांगू खरं, म्हणून आम्ही हो म्हटलेलं आहे खरं सांगायचं तर.
म्हणजे आता हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक येतील थिएटरला आणि मग आम्हाला अजून सिनेमे मिळतील, असे आपण सिनेमे करतो जनरली. की आता आम्ही रिप्रेझेंट करतो आत्ताची पिढी, निवेदिताताई आणि डॉक्टर ओक करतात. सो सगळ्या वयोगटातील प्रेक्षक यावेत आणि सिनेमा बघावा, आणि तेव्हाच तो कुठेतरी काय म्हणतात की ज्याची आपण वाट बघत असतो. मराठी सिनेमा, आपण जे मराठी सिनेमाला हवं असतं ते ह्या सिनेमात आहे असं मला वाटतं. दोन उत्तम वेगवेगळ्या जनरेशनचं रिप्रेझेंटेशन करणारी कलाकार, त्याच्यानंतर भाषा, विषय, आणि ह्याने आदित्यने आधीच्या त्याच्या सिनेमांमध्ये सगळं प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे ह्याचा आधीचा सिनेमा अलिबाबा 40शीतले चोर आम्ही एकत्र केल्यामुळे त्याला जो रिस्पॉन्स मिळालेला आहे प्रेक्षकांचा, सो हे बघता कुठेतरी एक विश्वास तयार होतो की स्क्रिप्टवरती काम झालेलं असेल, डायलॉग्स किंवा कथानक याच्यावरती एक चांगलं धरलं. आणि नितीन सारखा जवळजवळ 40 चित्रपटांचा अनुभव असलेला निर्माता आहे. सो मला असं वाटतं की हे ओव्हरऑल पॅकेज इतकं चांगलं आहे, म्हणून आम्ही खूप मजा केली सुद्धा एकत्र. जे तुम्हाला हवं असतं उत्तर, तुम्ही मजा काय केली, तर आम्ही खरंच एक को ऍक्टर म्हणून सुद्धा खूप कम्फर्टेबल होतो या सगळ्या प्रोसेसमध्ये शूटिंग करताना. आणि मला असं वाटतं की आमची आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा, जेणेकरून असे अजून चित्रपट आम्हाला करायला निवेदिता मॅम, तुम्हाला प्रश्न आता, तुम्ही गेली 4-5 दशकं याच इंडस्ट्रीमध्ये आहात, तर तुमचा एखादी भूमिका निवडताना काय विचार, जसं ह्या मूवीसाठी असं काय थॉट होतं, म्हणजे की तुम्ही हो म्हणालेत किंवा याच्या पुढेही असं आत्ता इंडस्ट्री बदलत गेले, म्हणजे कथानकानुसार सुद्धा आणि ओव्हरऑलच, तर भूमिका निवडताना तुम्ही म्हणजे काय थॉट असतो पहिलं, की ज्यामुळे तुम्ही हो म्हणता भूमिकेसाठी? ॲक्च्युली कसं होतं ना, अनफॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये ज्या वयात आत्ता मी आहे त्या वयासाठी खूप चांगले रोल्स लिहिले जात नव्हते असं मी म्हणेन आता. कारण आय बीन व्हेरी लकी की मला खूप चांगले चांगले रोल्स करायला मिळाले. आता कुठेतरी मला असं वाटतं परत की त्या एज ग्रुपचं पण म्हणणं लोकांना ऐकायचं आहे. नाहीतर हे कोणाची तरी आई किंवा कोणाची तरी सासू किंवा कोणाचे तरी वडील असेच आमच्या एज ग्रुपसाठी रोल असायचे वेळ सिनेमा इज कन्सर्न. टीव्हीचा प्रश्न वेगळाच आहे, म्हणजे तो आपण एक वेगळाच विषय होऊ शकेल बोलायला गेलं तर. तर मेनली मला एखादी गोष्ट पहिली म्हणजे आवडली पाहिजे, कारण नुसतं तुमचं पात्र नाही, ज्या गोष्टीला तुम्ही रिप्रेझेंट करता ॲज अ कॅरेक्टर म्हणून, तो ओव्हरऑल जर ती गोष्ट आवडली नाही तर एक नुसतं पात्र उत्तम असून त्याला काहीतरी काम असून उपयोग नाही. म्हणजे मुळात ती गोष्ट अख्खा ओव्हरऑल प्रोजेक्ट हॅज टू बी इंटरेस्टिंग. सो म्हणजे आता कसं आम्ही आई वडील संपलं, म्हणजे आपण कसं करिअर करताना आता मला एस्टॅब्लिश व्हायचं आहे, पैसे कमवायचे, हे करायचं, त्याच्या थोडंसं तुम्ही वर जाता, आजी आजोबांच्या स्टेजला येता. तर आता बेसिकली आता काम करताना आनंद, तो काम करण्याचा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे कुठलाही प्रोजेक्ट करताना, की आय शुड बी कम्फर्टेबल वर्किंग विथ द पीपल ज्यांच्याबरोबर मी काम करते. तर नाहीतर मला नाहीच करायचं आहे अशा. त्यामुळे प्रोजेक्ट वाईज गोष्ट अप्रतिम होती. आणि उमेश आणि प्रियाबरोबर मी पहिल्यांदा काम करते आणि इतका अमेझिंग एक्सपिरियन्स होता. ते इतके थरो प्रोफेशनल आहेत आणि इतके गोड आहेत दोघं जणांना, दोघंही गोड आहेत इक्वली. खूप मज्जा आली काम करायला आम्हाला. 12 दिवस कसे गेले कळलं नाही. नितीन बरोबर पहिल्यांदा काम करते, खूप ॲप्रिहेन्शन होतं की मला खूप सवय आहे पर्सनल स्टाफ नेहमी बरोबर असण्याची आणि काम करण्याची. आज सगळ्यांना सोडून एकटीला जायचं लंडनमध्ये जाऊन काम करायचं, कसं होणार. पण इतकं सुंदर मस्त शूट झालं ना आमचं, खूप व्यवस्था उत्तम होती. आदित्य अशोकने आंधळी कोशिंबीरमध्ये काम केलं होतं आणि आम्ही दोघं एका पिक्चरवरती काम करत होतो, पण आम्ही सतत भेटलो. ते आपल्याला करायचंच आहे, तो पिक्चरच झाला नाही. त्यामुळे मला माहिती होतं की खूप छान करेल तो. आणि त्याचं एक मला फार आवडली गोष्ट म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर अख्खा सिनेमा होता, काय करायचं त्याला इतकं माहिती होतं. त्यामुळे आमचं काम सोपं झालं की ओके. आणि तो इतका डेफिनेट होता की त्याला ह्याच वेनी जायचंय, त्याला वेगळा काही रस्ताच अवलंबायचा नव्हता. त्याच्यामुळे ते खूप सोपं गेलं. आणि दुसरं कसं होतं, बऱ्याचदा ना रिप्रेझेंटेशन होताना यंगर कपल जास्त चांगलं रिप्रेझेंट होतं. त्यांच्या एकदम सुस्पष्ट असतात त्यांची व्यक्तिरेखा. आणि ओल्डर कपल कदाचित बऱ्याचदा लेखक तरुण असेल म्हणून असेल, त्याला त्या ओल्डर कपलच्या व्यथा माहितीच नसतील, त्यांना कसं रिप्रेझेंट करायचं हे माहितीच नसतं बऱ्याचदा. कारण नॅचरली तुम्ही त्याच्यातनं गेलेले नसता, तुम्ही त्या यंगर वयातनं गेले असता, तुम्हाला त्या व्यथा सगळ्या माहिती असतात, त्यामुळे ते जास्त सुस्पष्ट होतात त्या व्यक्तिरेखा. पण ह्याच्यामध्ये आमच्या व्यक्तिरेखा इतक्या उत्तम लिहिल्या आहेत ना त्यांनी, जे मला वाटतं फार मोठं मला ॲज अन ॲक्टर हे सिनेमा घेतानाचं. कारण कधीच मला जसं
आमच्या सरांनी शिकवलंय, म्हणजे अशोक सरांनी शिकवलंय. जेव्हा तुम्ही सिनेमा बघता तेव्हा सिनेमाच्या तुमच्या रोलची लांबी रुंदी, त्याच्या वाट्याला किती सीन्स आहेत हे बघण्यापेक्षा कथेत त्याचं किती महत्व आहे. कथेत महत्व असेल तर ऑटोमॅटिकली त्या व्यक्तिरेखेचं काहीतरी म्हणणं असणार जे प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. आणि ते कथेतलं महत्वाचं सीन्स कमी असते तरी महत्वाची व्यक्तिरेखा कथेतली असेल तर त्याला एक कम्प्लिशन असतं. जे ह्या 4 व्यक्तिरेखांचा एक प्रवास सुरू होतो तुम्ही सिनेमा बघताना, पण जेव्हा तुम्ही एंडला येतात ना तेव्हा प्रत्येक व्यक्तिरेखेचा एक प्रवास पूर्ण झालाय. जिथून ती व्यक्तिरेखा सुरू झाली आहे, काहीतरी समज असतील तर त्याचं गैरसमज असतील तर त्याचं निरसन झालंय, किंवा काहीतरी तुम्ही एक आयडिओलॉजी घेऊन निघाला असाल तर तुम्ही कुठेतरी पोहोचला आहात, हे बरोबर आहे का चुकीचं आहे. ह्या प्रत्येक 4ही व्यक्तिरेखेंचं ना त्यांनी फार उत्तम कम्प्लिशन केलंय, विच आय फाउंड व्हेरी इंटरेस्टिंग. आणि एक आणखीन मला कौतुक वाटेल की त्याने जेवढा सिनेमा लिहिलाय तेवढा शूट केलाय, आणि जेवढा शूट केलाय तेवढा 99.9% ठेवलाय. म्हणजे अरे हा सीन शूट केला तर तो कुठे गेला, असं इतकं काही आमचं झालं नाही त्याच्यामध्ये. सो तो इतका डेफिनेट होता, स्वतः लेखक दिग्दर्शक दोन्ही असल्यामुळे. आणि इतकी मस्त आमच्या चौघांची केमिस्ट्री दिसली आहे त्याच्यामुळे. एक तर गिरीश बरोबर मी 3-3.5 वर्षे मालिका करत होते, त्यामुळे ऑलरेडी कम्फर्ट झोन आले. नाही तर काय होतं, तुम्ही जसं तुम्हाला इतका मोठा ऍडव्हान्टेज मिळाला एकमेकांबरोबर काम करताना, अदरवाईज जर तुम्ही नाविन्याने काम करत असतात, तुम्ही प्रोफेशनलच असता, असं नाही की तुमचं जमलंच पाहिजे किंवा नाही जमलं पाहिजे, पण एक थोडासा काळ जातो तुम्हाला कम्फर्ट झोन सेटल करण्यात, की हा कशा रीतीने बाबा गिव्ह अँड टेक करतोय, कसा रिस्पॉन्ड करतोय, ह्याची काय पद्धत आहे ऍक्टिंगची, रिहर्सल्सची. तर इथे आमच्या चौघांच्या बाबतीत तसं काही झालंच नाही. गिरीश आणि मी पण परत इमिजिएटली स्टार्टेड ॲट दॅट पॉइंट असं झालं, काही दिवसांच्या गॅपनी असलं तरी. सो तो एक फार छान हे झाला. आणि मला असं खूप कुठेतरी असं माझं रिफ्लेक्शन कुठेतरी बघते मी नेहमी बोलायला लागले ना, कदाचित जुळलं असेल म्हणून आमचे ड्रेस पण सो यु नो, म्हणजे आमच्या पण व्यक्तिरेखा फार खूप सुस्पष्ट लिहिल्या. दोन्हीही एज ग्रुप्स ना खूप सुस्पष्ट आहेत आणि त्यांना दोघांनाही उत्तम न्याय दिला गेलेला आहे. आणि असं वाटतं ना, मुंबईत पण शूटिंग एवढं मोठं युनिट असतं तुमचं, 40-50 माणसं असतात, तिकडे एवढंच युनिट, एकच बिचारे आमचे स्पॉट दादा होते, पण इतकं शांततेत मस्त शूटिंग झालं ना. कुठे काही काय म्हणूया आपण, जे काही आमचे प्रश्न होते ते आधीच मला वाटतं स्क्रिप्टचं वाचन उत्तम झालं होतं. सो ज्या काही शंका कुशंका होत्या त्या इतक्या आधीच त्याचं नलिफाय झाल्या होत्या. त्यामुळे सेटवरती गेले होते, अरे ह्या सीनमध्ये हे असं काय, हा काही कधी कुठला आमचा वादच झाला नाही, तो विषयच झाला नाही. इतकं छान शूटिंग आमचं पार पडलं आणि खूप मजा आली. युजली आपण लंडन किंवा काही सिनेमे, मी असे कुठले पर्टिक्युलर म्हणणार नाही, आपण म्हणतो की ही पार्श्वभूमी काय आहे सिनेमाला, हा सिनेमा मुंबईत होऊ शकला असता, की हा लंडनमध्ये सबसिडी मिळते म्हणून हा सिनेमा तिकडे केला गेलाय का, असं वाटतं. पण ह्या सिनेमाच्या बाबतीत हा विषयच तिथला आहे, हा विषयच एका पाश्चिमात्य देशातला आहे, जे अगेन मला असं वाटतं फार स्ट्रॉंग पॉइंट आहे या सिनेमाचा. म्हणजे हा मुंबईत करायचा झाला तर तुला खूप वेगळ्या रीतीने गोष्टीकडे बघावं लागेल आणि पात्रांकडे बघावं लागेल. सपोर्ट सिस्टीम किती जास्त असते. हा सगळा आहे ना, की प्रेग्नंट बाई असेल तर एवढी सपोर्ट सिस्टीम असेल तर हा सिनेमाच नाही होऊ शकत. सो तो विषय फॉर अ चेंज. नाहीतर फॉरेन मधले सिनेमे बघितले होते, अरे हा इथे पण होऊ शकतो, कोल्हापुरात पण झाला असतं, साताऱ्यात पण झाला असतं, पुण्यात पण झाला असतं, तसं नाहीये. हा सिनेमाचा विषय खरोखरच तिथला आहे. आणि आता इतकी आपली मुलं तिथे जात आहेत, सेटल होतात. माझा मुलगा पण या देशात नाहीये, त्यामुळे ते आयडेंटिफाय करायला आताच्या पेरेंट्सना खूप सोपं आहे, की अरे हो बाबा आपली मुलं तिकडे गेली तर हो असं करते तू आणि असं काहीतरी मला कदाचित फेस करावं लागेल उद्या. सो त्यामुळे तो त्या तिथला विषय असता तरी इथल्या लोकांसाठी पण आयडेंटिफायबल आहे. या सगळ्या सर्वांगीण बाजूनी असा एक खूप छान जमून आलेला सिनेमा आहे. नितीन सर, तुम्हाला विचारायचंय, 40हून अधिक चित्रपट निर्मितीचा मोठा अनुभव तुमच्याकडे आहे, तर या सगळ्या प्रवासात आता सध्याची परिस्थिती पाहता कितपत आव्हानात्मक आहे चित्रपट निर्मिती करणं? म्हणजे स्क्रीन्स असतील, डिस्ट्रीब्युशन असेल, आणि बिनलग्नाच्या गोष्टींचं म्हटलं तर लंडनमध्ये जाऊन चित्रित केलेलं आहे, तर लंडनमध्ये जाऊन चित्रीकरण करणं म्हणजे परवानग्या वगैरे किती आव्हानात्मक होतं, आणि आता आपल्या महाराष्ट्रात डिस्ट्रीब्युशन वाईज आणि स्क्रीन वाईज क्लॅशेस होत असतात चित्रपटांचे, तर हे सगळं गणित कसं जमवताना कसं?
हे खरं तर आत्ता नाही, पहिल्या सिनेमापासूनच ही कसरत चालूच आहे खरं तर. ती काही संपत नाहीये. हे मला असं वाटतं की प्रत्येक निर्मात्याला, हिंदी काय मराठी काय कुठल्याही निर्मात्याला ती कसरत चालू राहणारच आहे. खरं तर आत्ता असं आहे की परिस्थिती अशी आहे की खूप जास्त आपल्याकडे एक्सपोजर झाल्यामुळे कॉम्पिटिशन वाढली. बऱ्याच लँग्वेजेसचे सिनेमे इथे, गुजरातीपासून महाराष्ट्रामध्ये पंजाबीपासून सगळेच सिनेमे इथे इतकी येत आहेत की त्यामुळे ती कॉम्पिटिशन वाढली. त्यामुळे आत्ताचा काळ तसा सर्वात चॅलेंजिंग काळ आहे. आणि आत्ताचा काळ कोविड नंतरचा काळ असल्यामुळे अजून जास्त चॅलेंजिंग आहे, कारण लोकांना म्हणजे त्यांच्या सगळ्या टेस्ट आणि सगळ्या सवयीच बदलल्या. कोविड नंतर त्यांचं सिनेमाकडे आणि एकंदरीत मनोरंजन क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे आम्ही निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून पण थोडंसं चाचपडतोय खरं तर, नक्की काय पद्धतीचा कॉन्टेंट लोकांना बघायचा आहे. कारण आत्ताच्या काळामध्ये खूप जास्त लाईव्ह कॉन्टेंट लोकांना बघायचा आहे. नाटकांना आणि लाईव्ह कॉन्सर्ट्सना खूप जास्त गर्दी होती. तर ते थोडंसं आत्ता आमचं सगळ्यांचंच खरं तर आमचं असं चाललंय. पण त्याच्यामध्ये असं आहे की कुठला आपल्याला मनापासून कॉन्टेंट करावंसं वाटतंय, सिनेमा करायचा वाटतंय, तो आपण आपल्या सेन्सिबिलिटीप्रमाणे आणून प्रमोशन त्याचं करू आणि मार्केटिंग करून त्याचा जो काही योग्य त्याला न्याय द्यायचा आहे तो आपण त्याच्या पद्धतीने त्याला थिएटर्स मिळवायचा प्रयत्न करायचा. हा स्ट्रगल सगळ्यांचा चाललाय, तो सगळ्यांना काही चुकणार नाहीये. तर तो आत्ता करतो आहे. प्रयत्न तोच आहे की जास्तीत जास्त लोकांनी थिएटरमध्ये येऊन सिनेमा बघायसाठी सगळेच आम्ही झटतो आहोत. बघू आता काय त्याला कसं काय यश मिळतंय. आणि दुसरा प्रश्न जो होता की लंडनमध्ये शूटिंग करणं आणि करणं, तर लंडनमध्ये शूटिंग करणं हे म्हणजे खूपच चॅलेंजिंग आहे. जसं आत्ता निवेदितांनी सांगितलं की हार्डली 20-25 जणांमध्ये आम्ही सिनेमा शूट केला. कोणालाही काही अशा कुठल्याही सवलती नव्हत्या, काहीच नव्हतं. एका गाडीत बसा, एका गाडीतून सगळ्यांनी जा, त्याच गाडीतून सगळ्यांनी या. कोणालाही वेगळ्या व्यवस्था नाहीत, काही नाही. त्यामुळे हे खूप निर्माता म्हणून एक असं काय म्हणतात ना की एक थोडासा गिल्टही असतो की आपण नाही करू शकत, कारण ते नाही परवडत आपल्याला तिकडच्या त्या सगळ्या वातावरणात आणि तिकडच्या सगळ्या पैशांच्या सगळ्या व्यवहारात. पण चांगली गोष्ट अशी असते की ते खूप प्लॅन्ड गोष्टी होतात तिथे. असं आज आपण हे करून बघू, उद्या आपण ते करून बघू असं होत नाही. इथून जाताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीची परमिशन घ्यावी लागते. गोष्टी सगळ्या ऑन पेपर असतात, त्यांची कॉन्ट्रॅक्ट्स असतात, सगळी ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे लिखापडी असते. सगळं असा तोंडी कारभार कुठला नसतो. त्यामुळे शूटिंग करताना कुठल्याच अडचणी येत नाहीत, अनलेस अँटिल क्लायमेटनी जर तुम्हाला काही त्रास झाला तरच. अदरवाईज सगळं खूप प्लॅन्ड असतं आणि खूप चोख तिकडे सगळ्यांना त्याच्याबद्दलची माहिती असल्यामुळे ते खूप प्रॉपर प्लॅन करून तिथे शूटिंग होतं. क्लायमेटचा मुद्दा तुम्ही सांगितला, तर मग तिकडच्या वातावरणात काम करताना कसं तुम्ही जुळवून घेतलं? ते काही म्हणजे असतं ना की म्हणजे आहार वाईज वगैरे सगळी म्हणजे खाण्यापासून सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते, तर तो एकंदरीत अनुभव कसा? नाही, अशा सगळ्या फिट ऍक्ट्रेसेस असल्यानंतर ऍक्टर्सना कधी प्रश्न येतच नाही की खाण्यात आमची काही मेजवानी होती कारण त्याच इतकं करायच्या. आणि शूटिंगच्या याला क्लायमेटमध्ये म्हणजे मस्त कुडकुडत थंडीत आम्ही आईस्क्रीमचा एक सीन केलेला आहे. आणि तो सीन खूपदा पुढे जात होता वेगवेगळ्या कारणाने. आणि आता अचानक ठरलं की आता करायचंच आहे, काही झालं तरी आता करायलाच हवा. पण त्या सगळ्या गडबडीत आम्ही कुडकुडत कसा तरी सीन केला. पण ती एक वेगळी मजा होती. म्हणजे त्यामुळे ओव्हरऑल खूप कम्फर्टेबल क्लायमेट आमच्या बाजूने होतं या सिनेमात. आम्हाला विरोधात गेलं नाही खूप उकडतंय, ते फॅन्स कोणाच्या हातात असतात तसं काही नव्हतं. छान होतं. लोकेशन पण मस्त होते आणि त्यांनी बाहेर जाऊन पण केलं. नाही तर काही युजली निर्माते करतात ना, मग तो बंगला घेतात, मग तो तिथे का लंडन फक्त थोडंसं दिसतं तो मला. जसं मी म्हटलं तसं ह्या कथेचा विषयच परदेश असल्यामुळे, किंवा त्यांनी आता ट्रेन स्टेशनला आपण शूटिंग केलं. इट वॉज नॉट इझी ट्रेन स्टेशनला त्या शूटिंग करणं. पहिलाच माझा एंट्रीचा जो सीन होता त्याच्यामध्ये एक मला आठवतं, मी एका सिमेट्रीत शूटिंग केलं. ती इतकी म्हणजे बोलू नये पण इतकी पिक्चरच सिमेट्री होती. अतिशय शांत आणि असं हे होतं. बरेच लोकेशन्स आपण बरेच एक्सप्लोर. फिटनेसचा विषय निघालाय मॅम. एक लीड मालिका, चित्रपट, युट्यूब चॅनल, हे सगळं ही एनर्जी कुठून येते? या एनर्जीचं करायचं काय? त्यातही आता चित्रपटासाठीचं प्रमोशन. काय मला असं वाटतं, आय डोंट नो, एज इज द नंबर. आणि मला वाटतं एव्हरीथिंग इज हिअर असं वाटतं. जसं तू फिटनेसचं वगैरे म्हणतेस तसंच आहे. तुम्ही इथून काय खाता हे जितकं महत्वाचं आहे, तितकंच तुम्ही इथून आतमध्ये काय सीप होऊ देता तितकंच मला वाटतं महत्वाचं आहे. तर त्या दोन्हीचा ओव्हरऑल आणि
प्रोबेबली माझी आई अशी होती, ती अशी एका वेळेला खूप गोष्टी करायची. मग ती ऑल इंडिया रेडिओ नोकरी करत होती, तेव्हा ती नाटकात काम करत होती. शी वॉज अ अमेझिंग रायटर. ती खूप जिंगल्स माझ्या आईने लिहिले आहेत, पण तेव्हा रेडिओमध्ये अलाउड नव्हतं तुमचं नाव द्यायला जिंगल्स किंवा पुस्तकांना, कारण ते तसं ते इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीचे ते रूल्स होते म्हणून. सो ती एका वेळेला अशी बसून अशी पटकन कविता लिहायची, जिंगल्स लिहायची, असं करता करता उत्तम स्वयंपाकही करायची. कुठेतरी थोडंसं 25% म्हणजे आई इतकं शक्यच नाही माझ्यात येणं एवढं सगळं. तिच्यातनं ते आलं असेल. आणि मला ना असं मला 2 मिनिटं पण नुसतं असं बसता येत नाही. आय लव्ह टू डू समथिंग ऑर दी अदर ऑल द टाइम. करेक्ट. आणि मज्जा येते. आणि मला खूप यंगस्टर्स बरोबर पण काम करायला आवडतं, बिकॉज त्यांचे इतके वेगळे विचार असतात. अरे माय गॉड, ह्या दृष्टिकोनात आयुष्यात मी कधी पाहिलंच नव्हतं गोष्टींकडे, असं पटाक्कन उत्तर त्यांच्याकडनं मिळाल्यावरती. आय लव्ह टू वर्क विथ देम. मजा येते त्यामुळे. हा साचा तसा बंद आहे बहुतेक. विषय पण ईमेल तेवढी एनर्जी असते. फिमेल साचा तसा बनवलेला आहे. हो काय ग. नाही, आणि खाण्यापिण्याची त्यांनी खरंच तुम्ही विचार जसे छान काळजी घेतली होती. मी आणि ही छान आम्हाला प्रोटीन मिळायचं बरोबर, सोयाचं चालणं वगैरे व्हायचं. आणि ते बिचारे म्हटलं तसं ते एकटेच स्पॉटात होते, पण ते इतकी छान काळजी कधी असं मला वाटलं नाही की अरे काय आहे असे. ते बरोबर सगळ्यांची खूप छान व्यवस्था ठेवली होती. कोणातरी एका ब्रिटिश कपलच्या घरात आम्ही शूटिंग करत होतो. ते पण इतके छान, कुठेही त्यांनी फक्त इंटरफिअर केलं नाही, की असं वाटत होतं इथे शूटिंग चाललं, आपण एवढ्या कमी आवाजात करू शकतो काम, पण बाकी ठिकाणी एवढं ओरडायला का करतो, असे एवढं मोठमोठ्याने लोक का बोलत असतात, असं आपल्याला प्रश्न पडतो की इतक्या कमी आवाजात हळू आवाजात बोलून लाइटिंग होतं, इतक्या हळू आवाजात बोलून ऍक्च्युली दिवसाचे ते जेवढे ठरले सीन्स आहेत ते होतात. पण एरवी मुंबईत एवढे का बोलत असतो मोठ्यांनी मला माहिती नाही. तुझा फिटनेस मंत्र काय नाही, एका जागेवर बसायचं नाही. नाही, पण ती अतिशय ट्रिमेंडसली सिन्सिअर आहे. हॅट्स ऑफ टू हर फॉर दॅट. वेअर हर फूड हॅबिट्स आर कन्सर्न, म्हणजे मला नंतर अशी मी अलीकडे थोडंसं सोडून दिलेलं आहे, त्यामुळे नाही ती प्रियाकडे आय ऑल्सो हॅव टू, तिच्याकडे बघून म्हणायचं इतकी पर्टिक्युलर आहे ना ती तिच्या फिटनेसच्या बाबतीत. हॅट्स ऑफ टू हर फॉर दॅट. ती अजून पुढचे म्हणजे त्यांचे आमच्या पिक्चरमध्ये बघायला एक गाणं याच्यात त्यांचे गेल्या पूर्ण 12 वर्षातले सिन्स दे वर डेटिंग असे फोटोज त्यांनी वापरलेत त्या गाण्यावर. तर त्या कुठल्याही फोटोत 12 वर्षाचे प्रिया आणि उमेश कुठे होते नाही, आत्ताच कुठले, तुम्ही मला ओळखून दाखवा, तुम्ही टेक्नॉलॉजी बदलली, कॅमेरा रोल डिजिटल पर्यंत आले, हे नाही बदललं. ते तसेच आहे, तसेच दिसत आहे दोघे जण. पण ते खूप पर्टिक्युलर आहे. हो नाही ऍक्च्युली नाही, आता तुम्ही सगळे ह्याला खरं मला याला क्रेडिट द्यावं वाटतं. मी व्यायाम याच्यामुळे करावाच खायला त्याला खूप आवडतं. मला जसं निवेदिताताई म्हणाली तसं माझं ते थोडंसं काय म्हणतात माझ्या ऍडव्हान्टेज वरती आहे की मी फूडीच नाहीये, मला नाही आवडत खायला. मला वरण भात, कोशिंबीर, माझं सॅलड, 2 अंडी हे मी आयुष्यभर खाऊ शकते आणि 0 कंप्लेंट्स इन लाईफ. मला काही मला आतापर्यंत वाटतं खूप मेहनती आहे, आपल्याला खायला पण खायलाच आवडतं एकदम. सो मेहनती खरंच हे आहे, कारण मला तसं काही म्हणजे असं नाही की माझ्या अंगाला काही लागत नाही. मी गोड खूप खाते, त्यामुळे ते तर असं सटासटा लागतं अंगाला. पण मला व्यायामाची आवड पहिली उमेशमुळे लागली. सो मी पहिल्यांदा जिमला याच्यामुळे गेले. मी तोपर्यंत कधी जिमला पण गेले नव्हते. होतं बेटर हाफ म्हणूनच आपण म्हणतो ना ते नव्हे, तसं मलाही म्हणजे डेडिकेशन किंवा अतिशिस्तप्रिय मी असल्यामुळे मी माझ्या शरीराच्या बाबतीत आणि सवयींच्या बाबतीत सुद्धा अतिशिस्तप्रिय आहे, एवढंच. आणि तसं अशोक आहे आमच्याकडे कम्प्लीट शिस्तप्रिय. मला अजिबात शिस्त नव्हती. मला खाण्यापिण्याची शिस्त अशोकमुळेच लागली, जसं तू म्हणालीस तसं. एक्स्ट्रीमली पर्टिक्युलर. आणि त्या वेळेला खाणं तेवढं म्हणजे कधी कधी तो त्याचा खूप मोठा गुण आहे, पण ऍज अ वाईफ तो माझ्यासाठी सर्वात मोठा गुण आहे. कारण म्हणजे कधी कुठे फारच तसे पर्टिक्युलर तुम्हाला आवडतं म्हणजे त्यांनाही आवडत असेल खायला. नाही, मला त्याला एक आहे म्हणजे
तू काही देतो असं थंडगार फ्रीजमधला भात खाऊ शकतो. हा मी पण खाऊ शकतो. त्याला मला काही त्याला नाही काही नाहीये, असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काही नाहीये. व्हेज नॉनव्हेज काहीही तू देतो आणि तो कंप्लेंट पण नाही करत त्याचं. म्हणजे आता एकदा मी गेलो होतो, एक आमचं नाटक करत होतो तेव्हा, आणि तिकडे त्या जेवणामध्ये मीठच नव्हतं आमटीत, आणि तो चांगला जेवत होता, आणि नंतर मी अरे म्हटलं मीठ नाही ह्याच्यात. तरीच माझ्याकडे बघितलं, 2:45 वाजले. 2:45 वाजता तुला गरम जेवण वाटलंय ना, मुकाटपणे खा. म्हणजे मीठ नाही, तो बिन मिठाचं जेवत होता आमटी. सो ही शिस्त त्याच्याकडनं शिकते, पण नंतर मी ती फारच बाळ त्याला म्हटलं कुठून ही शिकली. नव्हती ती बरी होती. मी याने विचारलेल्या प्रश्नाकडे पुन्हा जातो. सगळ्यांचीच मतं जाणून घ्यायला आवडतं की एकाच तारखेला बिनलग्नाची गोष्टी येतोय, इथे 2 मराठी सिनेमे येतोय. बघायला गेलं तर तिन्ही सिनेमांचे कथानक सगळं उत्तम आहे, पण प्रेक्षक म्हणून बघताना ते पुन्हा येते की या सिनेमाला जायचं की त्या सिनेमाला जायचं. तर मग म्हणजे प्रोड्युसर म्हणून तुम्ही याकडे कसं बघता, कलाकार म्हणून तुम्ही कसं बघता, आणि प्रेम सुद्धा एक प्रोड्युसर आहेत, तर ह्या डेट क्लॅशकडे एकाच वेळी 3-4 चित्रपट सलग प्रेक्षकांना पुढे येतात, तर त्याबद्दल काही मॅनेजमेंट व्हायला हवं असं वाटतं का, प्रोड्युसर म्हणूनही आणि कलाकार म्हणून किंवा लेखक दिग्दर्शक म्हणून? निर्मात्याने सुरुवात करायला. नाही, आता काय आहे की जसं पहिल्यांदा आपण म्हणलं की कॉम्पिटिशन खूप आहे आपल्याकडे. सगळ्यांचे आपल्याकडे हॉलिवूड पासून साऊथ पासून सगळेच सिनेमे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सगळे लोक बघतात. आपल्याकडच्या लोकांना सिनेमा चांगला कळतो म्हणूनही कदाचित असेल. तर त्या ह्याच्यामध्ये सगळं जर बघितलं तर एक आम्हाला अशी तारीख दिसत होती की या तारखेला कुठलाच मराठी सिनेमा नाही, म्हणून आम्ही तो अनाऊन्स केला. दुर्दैवाने अशाच 3 निर्मात्यांना अजून वाटलं की त्या दिवशी कुठलाच नाही आणि म्हणून त्यांनी अनाऊन्स केला. कारण आपल्याला हिंदी आणि त्याच्यानंतर साऊथ इंडियन मोठे सिनेमे नसावेत असं बघून आम्ही प्लॅनिंग करतो. दुर्दैवाने त्यांची कॉम्पिटिशन खूप आहे, तर त्या दरम्यान कुठलेच सिनेमे नसल्यामुळे केलं, आणि त्यांनीही केल्यामुळे आता ती गर्दी झाली. त्याला काही करू शकत नाही. त्यांची पण तीच व्यथा आहे आणि माझी पण तीच व्यथा आहे. सो आता प्रेक्षकांना खरं तर चॉईसेस आहेत, त्यांनी तिन्ही सिनेमे बघावे, शुक्रवार शनिवार रविवार. त्यामुळे नाही, पण मला असं वाटतं हो की नाही, तू एक म्हणालास की तिघांची झाली पंचायत म्हणून, पण ज्या काळी आम्ही सिनेमे करत होतो तेव्हाही खूप मराठी सिनेमे येत होते, पण तेव्हा प्रोड्युसर्स एकमेकांशी बोलायचे आणि एकमेकांशी डेट्स बऱ्याचदा, आता जसं महेश कोठारे आहेत, सचिन पिळगावकर आहेत, गिरीश घाणेकर होते, राजकमलचा सिनेमा होता, कदाचित इतक्या संख्येने येत नसतील, आणि तेव्हा तर सिंगल सिनेमा हे होतं, मल्टिप्लेक्सचा पण तो जमाना नव्हता. पण तेव्हा ना बोलायचे एकमेकांशी, आणि इंडस्ट्रीमध्ये मला असं वाटतं की ते फार गरजेचं आहे. कारण आपली एवढीशी मराठी इंडस्ट्री, वी आर स्ट्रगलिंग सो मच. आपल्याला मुळात पाहिजे तसे शोज मिळत नाही, तेवढे थिएटर्स मिळत नाही, तसं मिळत नाही. अशा वेळेला मी काय म्हणू, ज्येष्ठ एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की निर्मात्यांनी एकमेकांशी डेफिनेटली बोललं पाहिजे. कळल्यावरती पूर्वीच्या काळात निर्माते एकमेकांचे डेट शिफ्ट पण करत होते की ओके आपण असं करू किंवा तसं करू. तशा प्रकारची हार्मनी असायला पाहिजे परत, असं मला वाटतं. आय थिंक दिस अ नीड ऑफ टाइम. कारण शेवटी कितीही म्हटलं ना, मराठी प्रेक्षक नाटकांना जसं जाऊन पैसे खर्च करतात, किती करू शकतील कपॅसिटी वाईज इज वॉट आय फील. कारण मल्टिप्लेक्समध्ये जरी आपली तिकीटं कमी असली, बिकॉज आपण या स्टेटमध्ये असलो म्हणून, तरी सुद्धा पण थोडंसं व्हायला पाहिजे संवाद. असं आय एम ऑफ दॅट प्रेक्षक म्हणून तो आय एम ऑफ दॅट ओपिनियन की व्हायला पाहिजे संवाद, बोलायला पाहिजे. पण आणि मग काय होतं, थोडंसं असेल कोणी पहिल्यांदा अनाऊन्स केलं, मग कोणी का मागे द्यायचं, हे असे इगो इश्यूज होत असते. आय नॉट सेइंग नाही होत असतील, तेव्हाही होत नव्हते असं अजिबात मी म्हणणार नाही, ते चुकीचं ठरेल असं म्हणणं. पण बऱ्याचदा मोठे सिनेमे अनाऊन्स करताना एकमेकांची डिस्कस करून त्याकडे घ्यायचे निर्णय, असं होत होतं. एवढं मात्र खरं. आय थिंक एक आमचा आत्ताचा लेटेस्ट अनुभव आहे, जो मला असं वाटतं की नाही नाटकाच्या बाबतीत, जो मला असं वाटतं की खरं तर खूप चांगलं होपफुल चित्र आहे, जे मराठी चित्रपटांच्या बाबतीत व्हावं असंही मला वाटतं. हॅव्हिंग सेड दॅट, खूप दोघंही योग्यच म्हणाले आहेत जे आहेत ते. संगनमतांनी तारीख काढायला पाहिजे, हे आयडियल झालं. आता सगळ्यांनी सेम तारखा झाल्या, तर आता काय, आता 3 आहेत, तुम्ही शुक्रवार शनिवार रविवार बघा, हेही आयडियल झालं. पण गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही हे बघतो आहोत, बिकॉज आम्ही दोघंही रोज नाटक करतो आहोत, तर वीकेंडला प्रयोग करतो आहोत. एक आत्ताचा मधला वीकेंड असा होता की शनिवार आणि रविवार, का एकाच दिवशी बहुतेक रविवार, शनिवार रविवारमध्ये
4 6 का 5 नाटकांचे मिळून 6 ते 7 प्रयोग होते पुण्यात. एखाद्या नाटकाचे 2 असतील असे काउंट करून, आणि ते 7ही प्रयोग हाऊसफुल होते. सगळ्या 7ही प्रयोगांना वेगवेगळ्या थिएटर्समध्ये हाऊसफुलचे बोर्ड होते सतत. हे जर मराठी प्रेक्षक करू शकतो तर हाच ऑडियन्स आहे आपला, जो चित्रपटांनाही येऊ शकतो आणि शुक्रवार, शनिवार, रविवार तो चित्रपटही पाहू शकतो. आणि चित्रपटाचं तिकीट जास्त कमी आहे नाटकापेक्षा. पण मला हे समजतं की नाटकाला आल्यानंतर तुम्ही 500 रुपयाचं तिकीट काढून येता आणि तुम्ही तिकडे फक्त काय 50-60 रुपयाचे पॉपकॉर्न घेता किंवा वडा घेता. वेरॅज चित्रपटगृहामध्ये, मल्टिप्लेक्समध्ये या बाकीच्या कॉस्ट सगळ्या दुपटीने मल्टिप्लाय होतात. सो तो एक मुद्दा आहे. पण मला असं वाटतं की त्याचा कलाकृती बघण्याशी निर्णय येतो असं मला वाटत नाही. तो निर्णय प्रेक्षक आधीच घेतात ट्रेलर बघून की त्यांना हे बघायचंय का नाही बघायचंय. सो जर हे अत्यंत आशादायी चित्र सध्या मराठी नाट्यसृष्टी अत्यंत, आणि हे आम्ही जरतरची गोष्ट जेव्हा नाटक आलं 2 वर्षापूर्वी तेव्हाही आम्ही अनुभवलं होतं. नाटक ओपन होण्याच्या आठवडाभर आधी शोज हाऊसफुल होते. म्हणजे आम्हाला त्याचं प्रेशर आलं होतं की आमची रंगीत तालीम चालू आहे, जो प्रयोग आम्ही नाही केलेला अख्खा, आणि तिथे शोज हाऊसफुल होत आहेत. तर हे जे खूप सुंदर चित्र नाट्यसृष्टी आत्ता बघते आहे, याचा अर्थ आपला मराठी प्रेक्षक आहे. वेगवेगळ्या प्रकारची नाटकं चालत आहेत, एका प्रकारची नाटकं नाही चालत आहेत. म्हणजे तोच प्रेक्षक दुसरी नाटकंही जाऊन बघतोय, मग तोच प्रेक्षक मराठी चित्रपटही बघू शकतो. सो मला असं वाटतं की हे आशादायी चित्र आज चित्रपटगृहांमध्ये सुद्धा बघायला हरकत नाही. हल्ली चित्रपटांचं प्रमोशन सुद्धा नाटकाच्या शोजला वगैरे व्हायला लागले. हो, आम्ही केलं. नाट्यसृष्टीला खूप छान चालली, अगदी प्रश्नच नाही. खूप मोठं माध्यम आहे ना नाटक, आणि खूप पॉवरफुल आहे आणि खूप लॉयल ऑडियन्स आहे नाटकाचा. वर्षानुवर्ष जो होतो तो सिनेमाला नक्कीच येऊ शकतो, आणि हे सगळे नाटकामधनं काम करणारे उत्तम नट आहेत. त्यामुळे तुमचा ऑडियन्स आहेच आहे तो सगळ्यांचा. नाही, पण आणि तुझं एक म्हणणं हे गंमत अगदी मला- correct आहे. मला डोक्यात आलं नव्हता हा विचार की खरोखरच तसेच प्रेक्षक आहे. नाही, आम्ही त्या दिवशी प्रयोग करताना ते जाणवलंच. म्हणजे आमचं असं झालं की सगळे प्रयोग आज हाऊसफुल आहेत. ही किती छान गोष्ट आहे. म्हणजे अशा वेळेला निर्माता म्हणून आम्हाला शून्य कॉम्पिटिशन वाटते की म्हणजे ह्यांचे का चाललेत, आपले का नाही आहेत. मला असं वाटतं की एक इंडस्ट्री म्हणून, एक व्यवसाय म्हणून सगळे एकत्रित ग्रो होत आहेत. ही किती छान गोष्ट आहे की माझ्या बरोबरीने, कारण एकदा काय जे आम्ही नाटकाच्या बाबतीत अदरवाईज म्हणतो की आम्हाला जरतरला बऱ्याचदा असं होतं की पहिल्यांदा नाटक बघायला आलेला प्रेक्षक येतोय, पण तो काही का कारणाने जर आमचं नाटक बघायला आलाय तर त्याला नाटक या माध्यमाची आवड लागू दे, जेणेकरून तो अजून 4 नाटकं जाऊन बघेल. सो ते होणं व्यवसाय म्हणून आणि एक नाट्यसृष्टी किंवा आपली मराठी सृष्टी म्हणून ते गरजेचं आहे ना. तसंच मला वाटतं की ते चित्रपटांच्या बाबतीतही व्हायला पाहिजे. नाही, मी म्हणत होतो की गेल्या 5-6 वर्षामध्ये बघितलं आपण तर अशा अल्टरनेट फेजेस येत होत्या, पर्टिक्युलरली पोस्ट कोविड, की थिएटर नाटक चालू व्हायचं, सिनेमाला डल पॅच येत होता, किंवा मग सिनेमाचं सुरू झालं की मधल्या काळ परत नाटकं चालतच नव्हती. ह्या वर्षी सुदैवाने असं झालं की दोन्ही ठिकाणी चांगला रिस्पॉन्स येतोय. म्हणजे एकीकडे ही सगळी जेवढे नाटकं येतात ते ऑलमोस्ट 80% नाटकं चालत आहेत, आणि त्याच वेळेला एकाच वेळेला आलेले गुलकंद, आता थांबायचं नाही, हे सिनेमे सुद्धा चालत आहेत, आणि त्यावेळेला नाटकं चालूच आहेत. सो मला असं वाटतं की हे खूप होपफुल चित्र आहे. ओव्हरऑल प्रेक्षक वर्ग एकच असल्यामुळे तो अर्थातच निवडणार आहे की आत्ता कुठलं बघायचंय, नंतर कुठलं बघायचंय. त्या मनाने सिनेमाचं शेल्फ लाईफ, थिएटर लाईफ कमी असतं, थिएटर लाईफ कमी असतं, नाटकाचं जास्त असतं, की मी आत्ता नाही बघितला प्रयोग तर मी पुढच्या महिन्यात बघू शकतो. सिनेमाचा तो राहील, तो चालेल, याच्यावरती खूप अवलंबून असतं. त्यामुळे लोक त्या पद्धतीने निवडतात असं मला वाटतं, आणि त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे पार अगदी जारणपर्यंत आपण बघू की तेही होत होतं, आणि त्याच वेळेला नाटकही चालू होतं. त्यामुळे हे होणारच आहे. बरं, एका वेळेला 3 चित्रपट आले, अनफॉर्च्युनेट आहे, पण हे होणारच आहे. कारण जेवढी निर्मिती होती आहे, जेवढे चित्रपट येत आहेत, एका दृष्टीने प्रेक्षकांसाठी म्हणाल तर जास्त निर्मिती होणं ही सुद्धा चांगलीच गोष्ट आहे, कारण ऑप्शन्स मिळतात, व्हरायटी मिळते. व्यवसाय म्हणून सुद्धा खूप जास्त त्याच्यातून चर्निंग होत राहतं, इकॉनॉमिकल, काम वाईज, लोकांचं क्रिएटिव्हली, अशा सगळ्याच अर्थाने. तर मला असं वाटतं हे चांगलं आहे. म्हणजे खूप ती जी एक लल स्टेज आली होती की ज्यावेळेला निर्मितीच खूप कमी झाली होती,
त्यापेक्षा जास्त होत आहेत. हा, कोणाचं तरी नुकसान, कोणाचा तरी फायदा हे होणारच आहे. मी असं म्हणत नाही की तिन्ही एकत्र आले म्हणजे सगळ्यांना मिळणार आहे. काही गोष्टी शेअर होणार आहेत. पण होप्सही मला जास्त वाटतात त्याच्यात. प्रिया मॅडम आणि उमेश सर, दादा एक गुड न्यूज आहे जरची गोष्ट ही आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी नाटकं आहेत आणि अशा पद्धतीच्या नाटकांमुळे आमच्यासारख्या पिढीमध्ये नाटकांबद्दल चर्चा होऊ लागली. अरे तू जरची गोष्ट पाहिल्यास का, अरे ते दादा एक गुड न्यूज आहे कधी आहे वगैरे. तर त्याच पद्धतीचं कुठेतरी बिनलग्नाची गोष्ट हा चित्रपट आहे. तर युवा पिढीला तुम्ही काय आवाहन कराल की तुम्हाला कसं, म्हणजे युवा पिढीला कशा पद्धतीने कनेक्ट करेल आणि त्यांनी हा चित्रपट पाहिलाच? खूप बोलले मी आता, प्लीज सारखं मीच बोलते. नाही, ह्याच्यात मगाशी प्रियाने जे उत्तर दिलं ना, मगाशीच तिने सांगितलं की आम्हाला अशा पद्धतीचे विषय निवडायला आवडतात की जे कंटेम्पररी असतील. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की नाटकांना आम्ही सुद्धा गेली 2 नाटकं जी केलेली आहेत ती या पिढीचं कुठेतरी विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेच आम्ही या सिनेमात सुद्धा विचार करतो आहोत की कंटेम्पररी आपण का म्हणतो, आपण जे सुरुवातीला मधल्या काळात म्हणत होतो की मराठी नाटकांना प्रेक्षक येत नाहीयेत, एक ठरलेला 35+, 45+च प्रेक्षक येतोय. पण आता जर हे विषय निवडायला लागल्यानंतर, हे विषय आल्यानंतर कुठेतरी असा तरुण वर्ग येतोय की जो आयुष्यात पहिल्यांदा नाटक बघतो आहे. सो मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही त्यांचे विषय मांडाल, जेव्हा त्यांना रिलेट होणारे विषय मांडले जातील, कलाकार दिसतील, त्या पद्धतीने प्रेझेंटेशन होईल, तेव्हा तो क्राऊड वाढेल, तेव्हा नाटकांना गर्दी होते. तसंच तो सिनेमांना सुद्धा गर्दी होईल. आत्ता सुद्धा बिनलग्नाची गोष्ट ह्या सिनेमात जर तुम्हाला ट्रेलरवरून लोकांना कळेल की हे आत्ताच्या काळाच्या पिढीचे प्रश्न कुठेतरी मांडले जात आहेत, त्यांचे विचार मांडले जात आहेत. बरोबर वरची पिढी आहे त्यांचे काहीतरी ते विचार त्यांना सांगायचा प्रयत्न करतायत. सो मला असं वाटतंय जे गरजेचं आहे ना ऑडियन्स वाढण्यासाठी, ऑडियन्स आत्ताच्या पिढीचं सुद्धा ऑडियन्स त्या थिएटरला येण्यासाठी हा विषय महत्वाचा आहे, जो ट्रेलरवरून लोकांना कळेल आणि ते थिएटरला येतील. सो मगाशी सुद्धा जे काही डिस्कशन झालं थिएटरच्या बाबतीत, ट्रेलरवरनं लोकांना कळतं की 3 वेगवेगळे पद्धतीचे वेगवेगळ्या विषयावरचे सिनेमे आहेत. प्रेक्षक ठरवतील कुठल्या सिनेमाला जायचंय. तुम्ही ह्याची गॅरंटी देता का की जेव्हा एका आठवड्यात एकच चित्रपट आल्यानंतर तो हमखास चालेलच, अशी आपण कुठली गॅरंटी देऊ शकतो आहोत का? सो आपण त्याच्याबरोबर आणि दुसरं मला प्रियाच्याच पुढे जाऊन हे सांगायचं आहे, जसं नाटकं 2-2, 3-3 वर्ष चालतात, आमचं नाटक 2 वर्ष झाली चालू आहे आणि आत्ताही हाऊसफुलचे बोर्ड लागतायत. आपण सिनेमांच्या बाबतीत हा विचार का करतो की फक्त एका आठवड्याचाच विचार का करतो? आपण फक्त हाच विचार का करतो की 3 चित्रपट एकाच शुक्रवारी आलेत, अरे बापरे! आता काय होणार? आता पुढे यांचं कसं होणार? मला असं वाटतं की तो सुद्धा रन कुठेतरी द्यायला पाहिजे. अजून पुढचा 2 आठवडे, 3 आठवडे, मग एखाद 2 शोज, म्हणजे मला माहित नाही आता ते शोजचं गणित कसं होतं. नाही, पण ते काढले डेफिनेटली जातात ना. ते काढले जातात, काढले ते कसे सस्टेन होतील याचा थोडा विचार केला पाहिजे. अगदी ओपनिंग जितक्या नंबरने होणार नाही, कदाचित दुसऱ्या आठवड्यात, पहिल्या आठवड्यात ज्यांना एक सिनेमा बघता नाही आला, दुसऱ्या आठवड्याला दुसरा सिनेमा बघायला येतील. सो हा रन ह्याचा आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे. आता आठवडे आहेत 52 आणि चित्रपट 100च्या वर जर आपल्याकडे तयार होत असतील, तर हे शक्यच नाही की प्रत्येकाला एकच आठवडा एकट्यालाच मिळेल की ह्या आठवड्याला एकच चित्रपट. जरी आपण एकमेकांशी बोलून जरी ठरवलं, आता मला आठवते आम्ही एप्रिलपासून प्लॅन करतो सिनेमा रिलीज करायचा. प्रत्येक वेळेला नितीनचा फोन यायचा की अरे आता हा चित्रपट आहे, आता नको, आपण पुढे जाऊया. आपण आता एप्रिलमध्ये आम्ही पहिल्यांदा केलं तेव्हा अजून एक चित्रपट आला, मग मे मध्ये आम्ही ठरवलं, मग मे मध्ये हा चित्रपट आला, आम्ही ठरवलं आता जून मध्ये जाऊया. मग जून मध्ये मला चांगलं आठवते, अरे जारण येतोय, आपण 6 जून आम्ही ठरवली होती तारीख, अरे हा चित्रपट येतोय, आपण पुढे जाऊया. मग 12 जुलै पण होती. सो वेगवेगळ्या हा. असं होत नाही की निर्माते ते विचार करत नाहीत की आपण एका वेळेला क्लॅश होऊ नये. पण जर दुर्दैवाने ते झालंय तर आपण त्याचा निगेटिव्ह विचार करूया नको. मला असं वाटतं त्याचा आपण पॉझिटिव्ह विचार करूया की तुम्हाला वेगवेगळे विषय पाहायला मिळत आहेत. समोर पॅलेट असं आहे मराठी चित्रपटांमध्ये की एकाच वेळेला, जसं आता 12 सप्टेंबरला दशावतार आहे, त्याचं एक वेगळं पॅलेट आहे. बिनलग्नाची गोष्टचं एक वेगळं पॅलेट आहे. आरपार याचं एक वेगळं पॅलेट आहे. सो प्रेक्षकांनी ठरवावं ना. आणि काय म्हणतात, ट्रेलरवरनं प्रेक्षकांना लक्षात येतं की कुठल्या सिनेमाला आपल्याला जायचंय. सो जावं सिनेमा, तर त्यांना ज्या सिनेमाला जायचं त्यांनी जावं. सगळ्यात महत्वाचं मला काय वाटतं माहितीये का, मराठी चित्रपट पाहण्याची ना सवय लागायला हवी, जी कुठेतरी मिस झालेली आहे.
तो एक विश्वास निर्माण व्हायला पाहिजे प्रेक्षकांमध्ये की आपण जाऊन मराठी सिनेमे पाहिले पाहिजे थिएटरमध्ये जाऊन. आणि त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आणि आम्ही अजून जास्त प्रयत्न करायला हवेत हेही मला मान्य आहे. आम्ही कुठेतरी कमी पडत असू, आमच्यातही अजून प्रयत्न व्हायला पाहिजे जेणेकरून मराठी प्रेक्षक सातत्याने, जसं नाटकांना आपण म्हणतो की त्याची एक सवय लागलेली, एक लॉयल ऑडियन्स तयार झालेला आहे, तोच लॉयल ऑडियन्स मराठी चित्रपटांसाठी पण तयार व्हायला हवा. इट इज नॉट अबाउट एका आठवड्याला 2. डेफिनेटली त्याची काही गणितं असतील, त्याचे फायदे तोटे असतील, पण ही गॅरंटी नाही की एका आठवड्याला एक चित्रपट रिलीज झाला म्हणजे तो दमदार चालेल. प्रेक्षकांचं असं झालंय की आम्ही 100 प्रेक्षक आहोत, आम्ही ठरवलं होतं या चित्रपटाला, आता 30 होत आहेत, असं नाहीये. सो ह्याचा पॉझिटिव्हली विचार करूया आपण आणि निगेटिव्हली विचार करूया. मला प्रश्न विचारण्यापेक्षा जाणून घ्यायचंय. आपण पाहतो की काळानुसार प्रमोशनच्या पद्धती सुद्धा बदलत गेलेल्या आहेत आणि मला आठवतंय की दादा एक गुडच्या वेळेला ते पोस्टर्स लागले होते आणि म्हणजे आता जसं आपण म्हणालो की ट्रेलरवरून आपल्याला कळतं की हा चित्रपट पाहावा की न पाहावा, ही क्युरिओसिटी निर्माण होणं महत्वाचं असते. तेव्हा आम्ही कॉलेजला होतो, दादा एक गुडचे पोस्टर लागले होते. ते नेमकं काय म्हणजे आमच्या चाळीच्या इमारतींच्या ग्रुप्सवर वगैरे ते पोस्टर पडलेले, अरे हे दादरला इकडे पोस्टर्स लागले, काय कळायला मार्गच नव्हता. मग अशा पद्धतीचं प्रमोशन होणं आजही गरजेचं आहे आणि त्यावेळी हे पोस्टर लागल्यानंतर तुम्हाला कितपत फोन येत होते, काय तो माहोल क्रिएट झाला? मला असं वाटतं की त्या संकल्पनेने ते जे कॅम्पेन डिझाईन होतं त्यांनी नाटकाचं नाव पोचण्यासाठी खूप मदत झाली, खूप जास्त. सो अशा कोणत्या तरी एखाद्या आयडियानी तुमचं नाव लोकांच्या ह्याच्यात येऊ शकतं, पण त्यानंतर त्याबरोबर कोण कलाकार आहेत, कोण लेखक दिग्दर्शक आहेत, ती कथा नक्की काय आहे, मग लोक नाटक जाऊन बघतात, मग त्यांना आवडतं, मग वर्ड ऑफ माउथ होतं आणि मग लोक येतात, मग ते मल्टिप्लाय होत राहतं. सो म्हणजे या अशा कल्पना करायच्या की नाही करायच्या याला असा काही नियम आहे असं मला नाही वाटत. म्हणजे आम्ही जरतरच्या बाबतीत तसं काही नाही केलं, आम्ही खूप सोपे व्हिडिओज केले होते, पण दादा एक गुड न्यूजच्या बाबतीत आम्हाला काहीतरी करावंसं वाटलं जे केलं आणि प्रॉबब्ली मला असं वाटतं की नाटकाचं नाव पोचण्यासाठी तरी ते वर्क झालं. सो ह्या कॉन्सेप्च्युअल आयडियाज असतात त्यांचं मला असं वाटतं की त्या कथेला, त्या माध्यमाला, त्या वेळेला काय गरज आहे, कशा प्रकारे कम्युनिकेट करण्याची, त्याच्यावरती ते जास्त ठरतं. प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला आणि प्रेक्षकांनी कलाकृती बघायला यावं, ज्यासाठी जे करायला पाहिजे ते सगळं करायला पाहिजे. तुम्ही एकत्र मिळून सिनेमासाठी आवाहन करा प्रेक्षकांना. काय ते एकत्र म्हणजे मग ते हे महाराजा वगैरे गणपतीच्या प्लीज घरात बाहेर पडा, सगळ्यांचे सिनेमे बघा आणि सगळ्यांच्या सिनेमाला उत्तम प्रतिसाद द्या. हा आमच्या सिनेमाबद्दल मी बोलू शकते, बाकीच्यांच्या नाही. त्याच्या की हा एक आपण म्हणतो नेहमी तक्रार असते लोकांची, काय मराठी सिनेमे तेच तुम्ही दाखवताय, तसंच का? तसं नाही आहे. एक वेगळा विषय घेऊन आलोय, खूप छान रीतीने तो मांडलाय, त्याचं कथानक छान आहे, त्याचे निर्मिती मूल्य छान आहे, नेत्र सुखद आहे, स्टारकास्ट चांगली आहे. तर असं असल्यावरती कुठलंच बॉक्स टिक करायला राहिलेलं नाही, ऑल बॉक्स. सो प्लीज बाहेर पडा आणि आमचा सिनेमा नक्की बघा आणि आमच्या निर्मात्यांना त्याचा खूप छान फायदा होईल. 12 सप्टेंबर पासून तुमच्या जवळच्या, लांबच्या, परदेशातल्या, परगावातल्या, जिथे फिरायला जाणार आहात तिथल्या सगळ्या थिएटर्समध्ये सिनेमा आहे. तिथे जाऊन प्लीज सिनेमा बघा, एन्जॉय करा. धन्यवाद. 12 सप्टेंबरला बिन लग्नाची गोष्ट हा आमचा चित्रपट 12 वर्षांनी येतोय आणि पहिल्यांदाच आम्ही निवेदिताताई आणि गिरीश सरांबरोबर तुम्हाला मोठ्या पडद्यावरती दिसणार आहोत. सो हा चित्रपटगृहात जाऊन पहा आणि मग तुमचं मत ठरवा. आधीच ठरवून काहीतरी तर्कवितर्क लावून कुठलंही मत बनवू नका. चित्रपट बघा थिएटरमध्ये जाऊन, मग आम्हाला जरूर तुमच्या प्रतिक्रिया कळवा. नाही आवडला तरी आम्हाला सांगा. मग पुढच्या, आता तुम्ही गेल्यामुळे आम्हाला निर्माते पुढच्या सिनेमात परत घेतील, कारण तुम्ही गेलेले आहात. त्यामुळे पुढच्या सिनेमात आम्ही आमच्या चुका सुधारू. त्यामुळे पण आधी ठरवू नका काही आणि आधी काही मतं मांडू नका. म्हणजे ट्रेलरवरची मतं मांडाच डेफिनेटली, पण चित्रपट कसा आहे, काय आहे हे चित्रपटगृहात जाऊन बघून मग आम्हाला सांगा. एवढंच आमची इच्छा आहे. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्याच वेळात वेळ काढून इकडे आलात. चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि ट्रेलर आम्हाला सुद्धा
आवडलाय. Thank थँक्यू you. थँक्यू Thank फॉर you very दॅट much. रिअली थँक्यू थँक्यू